हॅलो. सकाळची आज पहिली मॅच मुलुंड 11 आणि वन साईड पॅकर ठाण्याची एक नावाजलेला संघ वन साईड पॅकर आणि पहिल्याच ओव्हरला श्रेयस इंदुलकर ध्रुव 11 मुलुंड. पॉवर प्लेची पहिली ओव्हर संपली आणि धावा 22 22 रन एकट्याने श्रेयसने सूरजला मारले ठोकले आहेत. 22. दुसरी ओव्हर घेऊन बॉलर्सने हॅलो. हां. आणि यांचं पॅट नेम बिल्लू आहे, मला नाव नाही माहीत त्याचं. वीरेंद्र. तुमचा 12th मॅन नाही यांचा, 12th मॅन पाठवा ना. वीरेंद्र. पहिलाच बॉल मारे हेलिकॉप्टर शॉट मारला त्यांनी मिड विकेटला. आता दुसऱ्या ओव्हरचा तिसरा चेंडू घेऊन जोगेश श्रेयस इंदुलकरला. श्रेयस इंदुलकर एक मोठं नाव महाराष्ट्राचा. नको जोगेश कसा त्यांना बोलून टाकतो. जबरदस्त बॉल, गुड लेंथवरून बॉल टॉस केला आहे. एकच धावा. आणि बाद होतोय फलंदाज डिल्लू. जुगेश याच्या गोलंदाजीवर बाद होतोय तो डिल्लू. संघाची धाव संख्या होते ती 30. तर नवीन फलंदाज जातोय सोनू. सोनू. संघाची धाव संख्या होते मात्र ती 30. नवीन फलंदाज जातोय सोनू. श्रेयश पुढचा चेंडू खेळून आणि एक धाव डिक्लेअर मध्ये जाते. अशा प्रकारे संघाची धाव संख्या होते ती मात्र 31. पाच चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू घेऊन जातोय
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावर. पुढचं षटक घेऊन सागर. तर मित्रांनो सामना चालू आहे तो ध्रुव 11 मुलुंड विरुद्ध वन साइड शौर्य 11 वर्तकनगर. तर मित्रांनो आपण बघत आहात नगरसेवक चषक 2022. आयोजक निलेश राऊत व कंपनी. पहिला सामना चालू आहे आजच्या दिवसातला शौर्य 11 वर्तकनगर विरुद्ध ध्रुव 11 मुलुंड. तिसरा षटक घेऊन येतो तो सागर. बघूया काय करेल. सागरने पहिला चेंडू पुढच्या दिशेने त्याला टोलवण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातो सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. तर मित्रांनो फलंदाजीसाठी आपण बघत आहात श्रेयस इंदुलकर जी हाणामारी करतोय. अतिशय अप्रतिम फटके घेतोय. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टोलवलाय. 6 धावांसाठी षटकार. धावांचा उच्चांक गाठला आहे. 44 धावा लागल्या आहेत धावफलकावर. अजूनही तिसरं षटक चालू आहे आणि फक्त 2 चेंडू टाकून झाले आहेत. तर घोडबंदर परिसर मधला अतिशय बलवान संघ मानला जाणारा तो म्हणजे शौर्य 11 वर्तकनगर. आज या संघाचा जे 2 षटक झाले तदनंतर तिसऱ्या षटकात सागर आला आणि त्याला 2 चेंडूवर 2 षटकार मारतो तो श्रेयस इंदुलकर. आता हॅट्रिकवर असेल श्रेयस इंदुलकर. हॅट्रिक साध्य करेल का. पुढचा चेंडू घेऊन सागर परत एकदा टोलवला लेगच्या दिशेने. 1 बाउन्स. चेंडू जाईल का सीमारेषा पार. नाही. 2 धाव पूर्ण करत आहेत श्रेयस इंदुलकर. चांगली फलंदाजी करतोय तो श्रेयस आपल्या संघासाठी. धावा लागल्या आहेत 46. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत तिसऱ्या षटकातले. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो सागर. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. बघूया काय करेल. पुढचा चेंडू घेऊन सागर टू श्रेयस. काय करेल श्रेयस बघूया. पुढच्या चेंडूवर शॉर्ट पिच चेंडू. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने चेंडू हवेत आणि अप्रतिम झेल घेतला आहे तिकडे आणि झेल बाद झाला तो श्रेयस. कल्याणीची जर आपण क्षेत्ररक्षण बघितलं मित्रांनो तर चेंडू खाली येत होता परंतु त्या चेंडूला त्यांनी सोडला नाही. त्याला माहित आहे ही झेल कोणाची आहे. श्रेयस इंदुलकरची. जर ही झेल नाही घेतली तर धावांचा उच्चांक रोखणं मुश्किल आहे आणि ती झेल त्यांनी साध्य केली आणि श्रेयस इंदुलकरची खेळी समाप्त होते. फलंदाज पाठवा लवकर. पुढचा फलंदाज करण. श्रेयस इंदुलकर यांची चांगली खेळी होती. 11 चेंडू मध्ये 37 धावा पटकावल्या आहेत. करण. पुढचा फलंदाज करण. थोडी घाई करा फलंदाज. आतापर्यंत आपण 4 चेंडू या सागर यांचे बघितले. त्यामध्ये दोन चेंडूवर 2 षटकार ठोकले. तदनंतर 2 धावा धावून काढले आणि गडी बाद केला आहे. आता पुढच्या चेंडूवर काय करेल सागर. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू टोलवला आहे. चेंडू सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. 52 धावा झाल्यात मित्रांनो धावफलकावर. अजूनही 1 चेंडू बाकी आहेत. या षटकात 3 षटकार ठोकले गेलेत. 1 षटकार ठोकलाय तो सोनू याने आणि 2 षटकार ठोकले श्रेयस याने. श्रेयस याची खेळी समाप्त झाली परंतु सोनू काय हार मानत नाही. सोनू 30 धावसंख्या तो तशीच पूर्णपणे पुढे घेऊन जात आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि एकदा धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावसाठी धावत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे ऑनसाईडच्या दिशेने
आणि गच्चाळ असा थ्रो. 3 धावा धावून पूर्ण करतात. 3 क्या 2? 3 धावा. 3 धावाची समाप्ती, 3 षटकांची समाप्ती झाली आणि 55 धावा धावफलकावर लागल्या आहेत. अजूनही एक षटक बाकी आहे. तर मित्रांनो, आपण या संघाला ओळखतो, शौर्य 11 वर्तकनगर. हा संघ अतिशय बलवान का आहे? त्याच्या गोलंदाजीमुळे, त्याच्या क्षेत्ररक्षणामुळे. परंतु आज जी खेळी केली श्रेयस इंदुलकर यांनी, एक अप्रतिम खेळी केली आहे त्यांनी. 11 चेंडूमध्ये 37 धावा ठोकल्या आहेत. बघूया आता काय करेल कल्याणी. पुढचा षटक घेऊन शेवटचा षटक. स्ट्राइकवर आहे सोनू, नॉन स्ट्राइकवर आहे तो करण आणि गोलंदाजीसाठी आला आहे तो कल्याणी. एक अतिशय अप्रतिम झेल घेतला होता. आता काय करेल बघूया. पुढचा चेंडू घेऊन वैयक्तिक 4थं षटक आणि संघाकडनं 4थं षटक घेऊन पहिलं षटक, वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाकडनं 4थं षटक घेऊन कल्याणी. पहिला चेंडू अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपाने. धावा धावफलकावर लागल्या आहेत त्या 56. अजून एक षटक बाकी आहे. हाणामारीचा षटक, स्लॉग ओव्हर. कल्याणी पुन्हा एकदा खराब असा चेंडू, अजून एक अवांतर धाव. मित्रांनो, कल्याणीला माहीत आहे सोनू यांनी षटकार ठोकला आहे आणि तोही थोडा स्लॉग ओव्हरमध्ये घाबरला आहे. बघूया काय करेल तो आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट पिच असा चेंडू. शॉर्ट पिच असा चेंडू, 1 बाउन्सचा मारा. एक चेंडू परफ्यूम डिलिव्हरी टाकली कल्याणी याने. 2 खराब चेंडू नंतर एक परफ्यूम डिलिव्हरी. पुढचा चेंडू घेऊन कल्याणी सोनूसाठी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि निर्धाव असा चेंडू. 2 वाईट चेंडू टाकल्यानंतर पुनरागमन करतोय तो कल्याणी. आतापर्यंत आपल्याला वाटलं होतं सोनू ज्याने एक षटकार ठोकला आहे चांगली फलंदाजी करतोय, परंतु गोलंदाजी ज्या प्रकारची करतोय कल्याणी, अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पुढचा चेंडू घेऊन कल्याणी सोनूसाठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. हाणामारीचा स्लॉगवरचा षटक आहे, परंतु धावा काय होत नाही मित्रांनो. पहिल्या 2 वाईट चेंडू नंतर धावा काय मारू देत नाही कल्याणी. पुढचा चेंडू घेऊन पायामध्ये चेंडू टाकला होता. एक धाव धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी धावेल का? आणि गडी बाद होतोय. आत्महत्या केली आहे. सोनू यांना स्ट्राईक पाहिजे होती कारण त्यांनी षटकार ठोकला होता, परंतु करण यांनी त्यांना काय स्ट्राईक दिली नाही आणि गडी बाद होतोय रनआउटच्या स्वरूपाने. अजूनही या षटकातले 2 चेंडू बाकी आहेत. बघूया काय करल करण. नौका फलंदाज अजित येतोय. थोडी घाई करा मित्रांनो. थँक्यू. करण नौका फलंदाज आहे, अजित नौका फलंदाज आहे. दोन्हीही नौके आहे आणि आतापर्यंत जी गोलंदाजी करतोय कल्याणी, अतिशय अप्रतिम चेंडू हाताळले आहेत. भलेही त्यांनी 2 चेंडू टाकले होते वाईट अवांतर चेंडू, तदनंतर पुनरागमन जे केलं आहे चांगलं पुनरागमन केलं आहे. पुढचा चेंडू घेऊन कल्याणी करणसाठी. चांगला चेंडू टाकला होता, लेगच्या दिशेने ठेवलेला आहे. तिकडे एक क्षेत्ररक्षक आहे आणि 1 धावावर समाधानी करण. अजितसाठी शेवटचा चेंडू हाणामारी स्लॉग ओव्हरच्या षटकातला
बघूया काय घडेल. 59 धावा लागल्या आहेत धावफलकावर. शेवटचा चेंडू अजितसाठी. चांगला ऑफच्या दिशेने टोललेला आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. 63 धावा ठोकल्या आहेत ध्रुव 11 मुलुंड या संघाने आणि 64 धावांचं आव्हान असेल शौर्य 11 वर्तकनगर. तर मित्रांनो आपण बघितलं पहिलं षटक हाताळलं सूरज यांनी, ज्याला 22 धावा ठोकल्या. उत्तम संघाचा कोणी प्रतिनिधी असेल किंवा आणि मीरा रोड संघाचा कोणी प्रतिनिधी असेल त्यांनी इकडे कॉमेंट्री बॅगशी संपर्क साधावा टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी. उत्तम संघाचा कोणी प्रतिनिधी असेल आणि मीरा रोड संघाचा कोणी प्रतिनिधी असेल त्यांनी संपर्क साधा. त्रेसष्ट धावा लागल्या आहेत धावफलकावर आणि 64 धावाचं आव्हान असेल. बघूया काय करेल शौर्य 11 वर्तकनगर संघ. फलंदाज पाठवा लवकर शौर्य 11. उत्तम संघाचा कोणी प्रतिनिधी असेल कृपया लवकरात लवकर संपर्क साधा. टी शर्ट कलेक्ट करायचे आहेत. थोडी घाई करा मित्रांनो. फलंदाज पाठवा आपले शौर्य 11 वर्तकनगर. थँक्यू. उत्तम संघाचा प्रतिनिधी आलाय. संपर्क निलेश. मीरा रोड संघाचा कोणी प्रतिनिधी असेल त्यांनी संपर्क साधा. घाई करा मित्रांनो. तर आपण बघितलं मित्रांनो 4 षटक जे हाताळली होती शौर्य 11 वर्तकनगर या संघाकडनं. सूरज यांनी 22 धावा खाल्ल्यात एका षटकामध्ये. त्यानंतर जुगेश यांनी 10 धावा खाल्ल्या आहेत आणि 1 गडी बाद केला आहे. तदनंतर आला सागर, त्यांनी 23 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला. आणि त्यानंतर स्लॉग ओव्हर होता, त्या ओव्हरमध्ये जिथे हाणामारी झाली पाहिजे होती त्या ओव्हरमध्ये कल्याणी यांनी अप्रतिम षटक हाताळलं आणि फक्त 8 धावा खर्च केल्यात. गडी बाद 1 रनआउटच्या स्वरूपाने झाला त्या षटकामध्ये. तर फलंदाजीसाठी आलाय तो राहुल कश्यप आणि कल्याणी कुमार. क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो. ध्रुव 11 मुलुंड. पहिला षटक असेल पॉवर प्लेचा, त्यामध्ये आपल्याला माहित आहे की राहुल कश्यप याची खेळी भरपूर महत्वाची असेल. काय करेल राहुल. धावांचा उच्चांक आहे, जर हा धावांचा उच्चांक पार करायचा असेल तर राहुल याला ती खेळी खेळायला लागेल. आपल्याला नावाला साध्य अशी खेळी करणं गरजेचं आहे राहुल याला. बघूया काय करेल. आणि तिकडेही मात्र मुलुंड संघ जो आहे ध्रुव 11 मुलुंड संघ, तिकडे बघितलं तर एक मोठं नाव ते म्हणजे श्रेयश इंदुलकर. दोन पंच सज्ज आहेत, संकेत पाटील आणि योगेश गवळी. ट्वेल्थ मॅन ध्रुव 11 मुलुंड संघाचा. कोणी एक प्रतिनिधी इकडे या नाव सांगायला.
लवकर या मित्रांनो. एक जो कोणी प्रतिनिधी असेल 12th मॅन त्याला इकडे राहणं गरजेचं आहे मित्रांनो. आम्हाला तुमची नावं नाही माहीत आहे. थँक्यू. गोलंदाजाचं नाव तर गोलंदाजीसाठी मॅक. पॉवर प्लेचं षटक, पहिलं षटक बघूया. शौर्य 11 वर्तकनगर यांच्यासाठी महत्त्वाचं षटक असेल. आणि तसं म्हटलं जाऊ तर ध्रुव 11 मुलुंड संघासाठी पहिल्या षटकामध्ये धावा थांबवण्याचा प्रयत्न असेल. बघूया काय कराल मॅक. वैयक्तिक पहिलं षटक, संघासाठी पहिलं षटक घेऊन मॅक. पहिला चेंडू राहुलसाठी. लेग ब्रेकचा मारा गेला ऑफ साईडला आणि गडी बाद होण्याची संधी होती, परंतु ती संधी हुकली आहे आणि चेंडू जातोय निर्धाव. पुढचा चेंडू घेऊन मॅक राहुलसाठी. बघूया काय करेल राहुल. पुढचा चेंडू राहुलसाठी. जोरात टाकण्याचा प्रयत्न होता, ऑफच्या दिशेने टोलवला. एक धाव धावून पूर्ण करतो. दुसऱ्या धावेसाठी धावणार का? हो. आणि चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. ऑफच्या दिशेने थोडे सांभाळून क्षेत्ररक्षण करा मित्रांनो. त्या साईडला आउटफील्ड जी आहे थोडी खराब आहे आणि तिकडं नाला आहे, तर सांभाळून मित्रांनो काळजी घ्या मित्रांनो. पुढचा चेंडू घेऊन मॅक राहुलसाठी. पहिला चेंडू राहुल यांनी जो मॅकचा समजला आणि तदनंतर त्याची खेळी केली, तर राहुल पुढच्या चेंडूसाठी सज्ज. पुढच्या दिशेने टोलवला आहे आणि 1 बाउन्स. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. तर आपल्या नावाला साध्य अशी खेळी करतोय राहुल. पहिला चेंडू त्यांनी बघितला की गोलंदाज काय टाकत आहे. दुसऱ्या चेंडूवर अनुभव जो असतो तो त्यांनी दाखवून दिलाय. ज्या दिशेने चेंडू येतो त्या दिशेने तो टोळवण्याचा प्रयत्न करत आहे. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झाले. पहिला चेंडू निर्धाव होता, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार. चौकाराच्या हॅट्रिकवर असेल तो राहुल कश्यप. मॅक चौथा चेंडू घेऊन राहुलसाठी. 3 चेंडू टाकून झाले आणि धावा लागले धावफलकावर 8 धावा. ऑब्जेक्शन घेतला आहे. जर गोलंदाज चेक सापडला तर 3 धावांची पेनल्टी दिली जाईल आणि गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमधनं बाद होईल. आमचे थर्ड अंपायरसाठी आले आहेत ते जितेश पाटील. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले आहेत मॅक यांचे आणि चौकाराच्या हॅट्रिकवर असेल राहुल कश्यप. बघूया काय करेल. क्षेत्ररक्षण पॉवर प्लेच्या बंधनात आहे. बघूया काय घडेल. 2 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. पुढचा चेंडू घेऊन मॅक टोलवलाय. पुन्हा ऑफच्या दिशेने चेंडू जातो सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. अनुभव कशाला सांगतात मित्रांनो, त्याचं पूर्णपणे प्रत्युत्तर देत असताना राहुल कश्यप. सर्व घोडबंदर परिसरमध्ये त्याला सर्व कोणी ओळखतं, वंडर बॉय संबोधलं जातं राहुल यांना. आणि त्याच्या नावाची जी खेळी करतोय तो ती अप्रतिम खेळी. बघूया काय करेल. आपल्या संघाच्या जो धावांचा उच्चांक गाठायचा आहे त्यासाठी त्याची खेळी महत्वाची आहे. अजूनही पॉवर प्लेच्या षटकातले 2 चेंडू बाकी आहेत. बघूया काय करेल मॅक राहुलसाठी. 5वा चेंडू घेऊन क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केले. पुढचा चेंडू मॅक राहुलसाठी. पुन्हा एकदा टोलवला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. तर गोलंदाज चेक सापडला आहे आणि थर्ड अंपायरनी नो घोषित केला आहे.
तर या चेंडूवर किती धावा आल्यात बघूया. षटकार आला आहे या चेंडूवर, बघूया आता. मीरा रोड संघाचा प्रतिनिधी आला आहे का? कोणी प्रतिनिधी असेल संपर्क साधा कमिटीशी. आपले टी शर्ट कलेक्ट करा लवकरात लवकर. मॅच चालू करा लवकरात लवकर. सामना सुरू करा. अंपायरचं डिसिजन फायनल डिसिजन असेल. या चेंडूवर टोटल 8 धावा आल्या आहेत मित्रांनो. 8 धावा, 2 धावा पेनल्टीच्या दिल्या आहेत आणि षटकार आला आहे आणि हा पुढचा चेंडू असेल फ्री हिट. बावीस धावा लागल्या आहेत धावफलकावर. पुढचा गोलंदाज जीतू. 2 चेंडू बाकी आहेत या षटकातले आणि मॅक हा गोलंदाज संपूर्ण स्पर्धेत बाद होते. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा ऑफच्या दिशेने टोलला आहे. चेंडू येईल का सीमारेषा पार, बघूया. 1 बाउन्स, चौकार. 4 धावांसाठी चौकार.
पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा चेंडू जशाला तसं प्रतिउत्तर देत आहेत. बघूया पुढचा चेंडू पुन्हा टोलला आहे. चेंडू हवत आहे. क्षेत्ररक्षक येतोय खाली. झेल घेणार का? खूप कठीण झेल होता आणि 2 धावा धावून पूर्ण करतोय राहुल. क्षेत्ररक्षक तिकडे होता परंतु तू घे का मी घे याच्यामध्ये झेल धरतीला दान होतोय आणि या चेंडूवर 2 धावा धावून काढतायत. तर धावा झाल्या धावफलकावर त्या म्हणजे 28 धावा. पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती होते आणि 28 धावा लागल्या धावफलकावर. तर आपण बघितलं वर्तक नगरच्या फलंदाजीमध्ये 28 धावा ठोकल्या गेल्यात आणि वर्तक नगरच्या गोलंदाजीमध्ये सूरज यांनी 22 धावा दिल्या होत्या. पुढचा षटक घेऊन कोण येते बघूया. थोडं घाई करा मित्रांनो. जर राहुल याची आपण फलंदाजी बघितली मित्रांनो, पहिला जो चेंडू होता त्यांनी बघितला, निरीक्षण केलं आणि तदनंतर जी खेळी खेळली त्यांनी 7 चेंडूमध्ये 26 धावा ठोकल्या आणि आपल्या संघाला टोटल 28 धावांवर नेऊन ठेवलंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पुढचा जो गोलंदाज असेल तो म्हणजे विराज. कल्याणी पहिला बॉल फेस करण्यासाठी स्ट्राईकवर कल्याणी. बघूया काय गोलंदाजी करेल विराज. क्षेत्ररक्षण बहरले आहे, फुललं आहे. पॉवर प्लेची जी बंधनं होती ती संपली आहेत. विराज ज्याला बिल्लू असं संबोधलं जातं. बघूया काय करेल. पुढचा चेंडू घेऊन बिल्लू. जर या धावा पूर्ण करायच्या असेल तर राहुलला थांबणं गरजेचं आहे. अजूनही वर्तक नगरमध्ये फलंदाज आहेत परंतु राहुल याची खेळी अप्रतिम असते. तर बघूया काय करेल कल्याणी. पहिला बॉल फेस करण्यासाठी रेडी. विराज आपला वैयक्तिक पहिला षटक घेऊन संघासाठी दुसरा षटक घेऊन पहिला चेंडू कल्याणीसाठी शॉर्ट पिच असा चेंडू टोलवला आहे. चेंडू हवेत परंतु क्षेत्ररक्षक कन्फ्यूज झाला आणि त्याच्या समोरून 1 बाउंस चेंडू जातो सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. उत्तन आणि मीरा रोड या संघाला ऑफिशियल कॉल असेल टॉस उडवण्यासाठी. पुढचा चेंडू घेऊन विराज. कल्याणी आणि राहुल अप्रतिम खेळी करत आहेत. जशाला तसं प्रतिउत्तर काय असतं मित्रांनो या सामन्यामध्ये आपल्याला माहित पडते. विराज पुढचा चेंडू घेऊन कल्याणीसाठी रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि चेंडू जाते 1. बघूया काय असेल. 1 धावासाठी. आउटफुल जी आहे आमची थोडी खराब असल्या कारणामुळे अपुरं ग्राउंड आणि चेंडू जाते डिक्लेअरच्या झोन दिशेने 1 धावांसाठी. जे प्रयत्न करतोय कल्याणी अतिशय अप्रतिम प्रयत्न करतोय. अजूनपर्यंत फक्त 2 चेंडू खेळला. 1 चेंडू त्यांनी सरळ लेगच्या दिशेने चौका. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू लेगच्या दिशेने टोलवला आहे. चेंडू जाते 1 बाउन्स 2 बाउन्स. क्षेत्ररक्षक याची गच्चाल असं क्षेत्ररक्षक आणि 2 धावा धावून पूर्ण केले. तिसऱ्या साईडसाठी धावत आहे आणि 3 धावा धावून पूर्ण करते. जिकडे चौकार षटकारांची आतिषबाजी करत होते फलंदाज तिकडे रनिंग बिटवीन द विकेट बघा मित्रांनो एकही धाव सोडली जात नाही. तर पुढचा चेंडू घेऊन विराज. आता राहुल असेल स्ट्राईकवर. काय करेल बघूया विराज. राहुलसाठी पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने टोललेला आहे. चेंडू येतोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. राहुल काय थांबत नाही मित्रांनो. आपल्या संघाला ज्या धावांची गरज आहे त्या धावा पूर्णपणे तो प्राप्त करून देत आहे.
आणि त्याची खेळी अप्रतिम आहे. जर राहुल याला बाद करायचा असेल तर काहीतरी प्लॅनिंग करायला लागेल. धावा लागल्या धावफलकावर 42 धावा. अजूनही या षटकातले 2 चेंडू बाकी आहेत. जर धावांची जी गरज आहे ती म्हणजे 64 धावा आणि 42 धावा पूर्ण झाल्या आहेत. अजूनही दुसऱ्या षटकातले 2 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू घेऊन बिराज राहुलसाठी शॉर्ट पिच चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. बघूया काय करेल राहुल. विराज पुढचा चेंडू घेऊन राहुलसाठी लेग ब्रेक स्लो पद्धतीने चेंडू टाका. चेंडू हवेत आहे, काय होईल बघूया. आणि चेंडू जातोय ऑन साइडच्या दिशेने. 6 रनासाठी षटकार. आतापर्यंत 2 षटकांची समाप्ती झाली आहे आणि धावा लागल्या धावफलकावर 48 धावा. 12 चेंडू उरले आहेत आणि त्यामध्ये 16 धावांची गरज आहे. तिसरा षटक घेऊन पुढचा षटक घेऊन राज कल्याणीसाठी. अजूनही ओपनर फलंदाजांना बाद करण्यात असफल आहेत गोलंदाज. आणि त्यांची खेळी बघितली मित्रांनो, हाणामारी जी करत आहेत अप्रतिम हाणामारी करत आहेत. यासाठी त्या संघाला ओळखलं जातं आणि ती खेळी तो साध्य करत आहे. ध्रुव 11 मुलुंड संघ काय करेल रोखण्यासाठी कल्याणी याला. पुढचा चेंडू घेऊन राहुलसाठी लेग ब्रेक कल्याणीसाठी आणि लेग ब्रेकचा मारा होता. चेंडू हुकला आहे परंतु क्षेत्ररक्षक मीरा रोड संघाचा कॅप्टन आणि उत्तम संघाचा कॅप्टन लवकरात लवकर संपर्क साधा. तुम्हाला शेवटचा कॉल आहे. उत्तम संघ आणि मीरा रोड संघ नंतर कमिटी डिसिजन घेईल. लवकरात लवकर संपर्क साधा. मीरा रोड संघाचा कर्णधार आला आहे. उत्तम संघाचा कर्णधार जिथे कुठे असेल संपर्क साधा लवकरात लवकर. पुढचा चेंडू घेऊन राहुलसाठी टोलवण्याचा प्रयत्न होता ऑफच्या दिशेने परंतु चेंडू असेल निर्धाव. 2 षटकं जी हाताळली होती अतिशय खराब षटकं हाताळली गेली आणि त्यानंतर जो गोलंदाज आला आहे तो राज आणि चांगली गोलंदाजी करतोय राज. अजूनही बॅटच्या स्वरूपाने एकही धाव देत नाहीये. लेग बाईच्या स्वरूपाने 1 धाव आणि 1 निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू घेऊन राज राहुलसाठी पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. जसे काय ध्रुव 11 मुलुंड संघाने या गोलंदाजाला लपवलं होतं. 9 चेंडू 15 धावा. सामना रंगीन झालाय. इकडून सामना गरम झालाय, रंगीन झालाय. आता काय घडल मित्रांनो बघूया. पुढचा चेंडू घेऊन राज राहुलसाठी. कन्फ्यूज आहे राहुल. बघूया काय करेल पुढच्या चेंडूवर. पुन्हा एकदा पुढच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. दोन्ही कॅप्टन आले आहेत. उत्तम संघाचाही मीरा रोड संघाचाही टॉस उडवण्यात येईल पुढच्या सामन्यासाठी या षटकानंतर. जिंकण्यासाठी 8 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे आणि राहुल 44 धावांवर खेळतोय. 1 षटकार आणि त्याच्या 50 धावा होतील. बघूया काय करेल राहुल. 50शी गाठेल का राज त्याच्यावर हवी होईल. बघूया पुढच्या चेंडूवर. राज पुढचा चेंडू घेऊन राहुलसाठी पुढच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 1 खराब चेंडू टाकला आणि त्यावर षटकार खाला परंतु जे 4 चेंडू हाताळले आहेत अप्रतिम चेंडू टाकले आहेत 4. शेवटचा चेंडू या षटकातला. 7 चेंडू 9 धावांची गरज. बघूया काय करेल राहुल आपल्या संघासाठी. वैयक्तिक 44 धावांवर खेळतोय तो. पुढचा चेंडू घेऊन राज राहुलसाठी
शॉर्ट पिच असा चेंडू ऑफच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता, परंतु कट लागली आहे क्षेत्ररक्षकाच्या पाठी. यष्टीरक्षकाच्या पाठी. एक धाव धावून पूर्ण करते आणि षटकाची समाप्ती. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज 6 चेंडूमध्ये आणि वैयक्तिक 45 धावांवर खेळतोय तो राहुल. सहा चेंडू 8 धावांची गरज. शेवटचा गोलंदाज असेल चिराग. जो धावांचा उच्चांक गाठला होता मुलुंड ध्रुव 11 मुलुंड या संघाने, त्या धावा पूर्णपणे प्रतिउत्तर देतोय तो वर्तकनगर संघ. अजूनही 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. गडी एकही बाद झाला नाहीये. चिराग या 6 चेंडूमध्ये चिराग एकतर हिरो होणार किंवा झिरो होणार. राहुल 45 धावांवर खेळतोय. हाफ सेंचुरी मारेल का मित्रांनो, बघूया. पहिला चेंडू घेऊन राहुलसाठी लेग ब्रेकचा मारा आणि निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू घेऊन चिराग राहुलसाठी फास्ट टाकण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली. झेल घेईल का? हो, अप्रतिम झेल घेतली आहे मित्रांनो. क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय तो क्षेत्ररक्षक राज. अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय राज. एक धावतं झेल घेणं हे कठीण असतं मित्रांनो, फार सोपं नसतं. जी गोलंदाजी त्यांनी केली 6 चेंडू तिकडे त्यांनी धावून जे टाकले, तदनंतर जी गरज होती, ज्या विकेटची गरज होती त्या विकेटला त्यांनी त्या गोलंदाजाला भेटून दिली आहे ती विकेट. आणि राहुल याची 45 धावांवर खेळी समाप्त होते. एक अप्रतिम खेळी केली आहे राहुल यांनी. पुढचा फलंदाज असेल तो जयेश कल्याणी. 17 चेंडूमध्ये 45 धावा. या फलंदाजीसाठी टाळ्या तर झाल्या पाहिजे मित्रांनो. अप्रतिम खेळी केली राहुल यांनी. परंतु चिराग काय गोलंदाजी करतोय मित्रांनो, अप्रतिम गोलंदाजी करतोय. 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि 2 चेंडूमध्ये एक गडी बाद करतोय तो म्हणजे राहुल आणि 1 चेंडू निर्धाव टाकतोय. आता ही 4 चेंडू बाकी आहे आणि 4 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. धावा पूर्ण करेल का कल्याणी? ओपनिंग पासून आला आहे, बघूया काय घडेल पुढच्या चेंडूवर. चिराग त्यांनी फलंदाजाला ओळखलं आहे. जे 3 षटकं त्यांनी खेळली बघितली आहे त्या 3 षटकानंतर चिराग सज्ज आहे पुढचा चेंडू घेऊन कल्याणीसाठी. शॉर्ट पिच चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल का सीमारेषा बाहेर? हो, हा आहे षटकार 6 धावांसाठी. आता चेंडू राहिले आहेत ते 3 आणि धावांची गरज आहे ते 2. जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर वर्तकनगर या संघाला 2 धावा कंपल्सरी करायला लागेल. आणि जर आपलं अस्तित्व ध्रुव 11 मुलुंड संघाला टिकवायचं असेल तर 1 धाव किंवा 2 धाव जिंकण्यासाठी पाहिजे. 1 धावावर रोखतात तरी ते जिंकू शकतात. बघूया काय घडेल पुढच्या चेंडूवर. चिराग अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी झाली, परंतु पुढच्या चेंडू घेऊन चिराग पुन्हा टोलवला आहे. हेलिकॉप्टरच्या स्वरूपाने स्टेटच्या दिशेने जातोय षटकार आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून देतोय तो कल्याणी. अप्रतिम खेळी केली राहुल आणि कल्याणी यांनी. दुसऱ्या कुठल्याही फलंदाजाची गरज भासली नाही. दोघांनी या धावा प्राप्त करून दिल्या आणि ध्रुव 11 मुलुंड संघ टॉस उडवण्यासाठी 2 संघ मीरा रोड आणि उत्तम संघ. बघूया काय घडेल. हस्त आंदोलन करून घ्या दोन्ही संघाने. माननीय किरण थंद्रे जिथे कुठे असतील त्यांनी संपर्क साधा.